ठाणे गृह उत्सवात एका छताखाली मिळणार घर घेण्याच्या अनेक संधी. क्रेडा एमसीएचआयचे 16 ते 19 फेब्रुवारी रोजी गृह उत्सव प्रदर्शन. आपलं स्वप्नातील घर व्हावे अशी प्रत्येक नागरिकांची इच्छा असते. अनेकदा या स्वप्नातील घर शोधण्यासाठी पायपीट देखील करावी लागते. ठाण्यातील अनेक विकासकांच्या माध्यमातून बांधण्यात आलेले प्रकल्प ठाण्यातील रेमंड मैदानामध्ये 16 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत क्रेडा एमसीएचआयच्या ठाणे गृह उत्सव या प्रदर्शनात ठाणेकरांना पाहता येणार आहेत, अशी माहिती एमसीएचआय ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. या प्रदर्शनाचं उद्घाटन 16 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. प्रदर्शनात यंदा प्रथमच गृह पुनर्विकास महारेरा यावर व्याख्यान तसेच परिसंवाद होणार असून हेलिकॉप्टरची आभासी सर ठाणेकरांना घडवली जाणार आहे. वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या मैदानात होणाऱ्या क्रेडा एमसीएचआयच्या ठाणे गृह उत्सव या प्रदर्शनात नामांकित विकासकांचे प्रकल्प असणार आहेत. त्यामुळे एकाच छताखाली अनेक प्रकल्प अधिकाऱ्यांना पाहता येणार आहेत. या कार्यक्रमाचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून या प्रदर्शनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील निमंत्रण असल्याचे एमसीएचआयचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी यावेळी सांगितले. एमसीएचआय ठाणा क्रीडा युनिटच्या 21st प्रॉपर्टी एक्झिबिशनला आम्ही नाम दिलेलं आहे होम उत्सव. ते 16 फरवरी से 19 फरवरी पर्यंत आहे रेमंड ग्राउंड ठाण्यामध्ये. आम्ही हे वर्ष एअर कंडिशन हॉल, फ्री पार्किंग आणि आनंद थिएटर पासून आम्ही बसची फ्री व्यवस्था पण केलेली आहे. आम्ही नेहमी म्हणजे डेली काही ना काही वेगळे प्रोग्राम ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये रेरा संदर्भात एक मोठा सेमिनार आहे. हाऊसिंग फेडरेशन सोसायटीच्या आपण एक कॉम्पिटिशन ठेवलेली आहे. त्याच्या 18 तारीखला आम्ही हाऊसिंग सोसायटीला गुड गव्हर्नन्स आणि क्लिनिनेससाठी फर्स्ट, सेकंड आणि थर्ड प्राइज अर्बन सिटीमध्ये आणि ठाणा डिस्ट्रिक्टमध्ये असे 2 विभागमध्ये आम्ही प्राइज पण देणार आहे. तो सगळे हाऊसिंग सोसायटीला आम्ही रिक्वेस्ट करतो आहे की त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करावा. नंतर मिस अँड मिसेस ठाण्याचा एक प्रोग्राम, एंटरटेनमेंट सारखा प्रोग्राम आम्ही शनिवारी रात्रीला ठेवलेला आहे. आणि 19 तारीखला पूर्ण दिवसचा हाय पोटेन्शियल ऑफ ठाणे इन नियर फ्युचर म्हणजे 2030 पर्यंतच्या विजन ते आम्ही दाखवणार आहे. त्यासाठी आम्ही 500 ते जास्त सिटीजन ऑफ मुंबई MMR रिजनच्या सिटीजनला आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये MMRDचे कमिशनर, MSRDचे कमिशनर आणि अर्बन प्लॅनर जो वेगळे प्रोजेक्ट ठाण्याला राबवणार आहे त्याला आम्ही इन्व्हाइट केलेला आहे. लोन अभी राइट नाउ आप देखेंगे तो कितना भी कीजिए, वी आर गेटिंग एट 8.55 to 8.6% हाउसिंग लोन मिल रहा है, जो कंपेयर टू आप इंटरनेशनल मार्केट देखेंगे उससे वी आर स्टिल एट द लोएस्ट. और अभी भी जो अफोर्डेबिलिटी है ठाणे में या मुंबई में किधर भी हो, काफ़ी अफोर्डेबिलिटी अच्छी है. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिका घोडबंदर रोडवासियांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी, प्रतीक्षा आणि उत्सुकता असणारा घोडबंदर रोड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वैष्णवी प्रतिष्ठानचा यावर्षीचा महाराष्ट्र महोत्सव 4 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत मृच्छला पॉलिटेक्निक कॉलेजच्या मागे साजरा करण्यात येतोय. या महोत्सवाचे हे यंदाचे 9वे वर्ष आहे. तर यावेळी आयोजक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओवळा माजीवाडा विधानसभा संपर्क प्रमुख वैष्णवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश मनेरा यांनी महाराष्ट्र महोत्सवाबद्दल विविध प्रकारची माहिती देत कार्यक्रमाविषयी देखील मोठी चंगी रसिकांसाठी ठेवली आहे. विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाबरोबरच नृत्य स्पर्धा, शरीर सौष्ठत्व स्पर्धा, महिलांचा पैठणीचा खेळ, विविध खाद्यपदार्थ, वस्तूंचे स्टॉल्स येथे लावण्यात आलेले आहेत. तर काल या ठिकाणी इश्क सूफियाना हा सांगीतिक बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. तर प्रेक्षकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेतला. या भव्य महाराष्ट्र महोत्सवासाठी काल लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, शहर प्रमुख प्रदीप शिंदे व इतर मान्यवरांची यावेळी उपस्थिती लाभली. पाहायला मिळणार आहे. गेले 1.5-2 तास समोर बसून मी जे पाहत होतो, या वाद्यवृंदांच्या डाव्या बाजूला 2 अंध कलाकार जे वाद्य वाजवत होते, खऱ्या अर्थाने डोळस कलाकार सुद्धा एवढ्या चांगल्या पद्धतीने ते वाद्य वाजवणार नाही, असं चांगलं वाद्य ते वाजवत होते. अत्यंत सुंदर असं हा वाद्यवृंद. आणि त्याचबरोबर मनेरा साहेबांनी गेले अनेक वर्ष जे सामाजिक काम केलेलं आहे, त्याच्यात कुठेतरी कृतज्ञता निश्चितपणे व्यक्त केली पाहिजे. जनतेशी नाळ बांधली गेलेली आहे याची. दिघे साहेबांच्या तालमीत उभे राहिलेले आहेत. लोकांना काय पाहिजे? सध्याची परिस्थिती अत्यंत तणावग्रस्त आहे आणि या तणावातून कुठेतरी विरंगुळा मिळावा, कुठेतरी मनोरंजन व्हावं, म्हणून दरवर्षी गेली 11 वर्ष सातत्याने हा कार्यक्रम ते करत आहे. म्हणून मी त्यांना शिवसेना ठाणे जिल्हा शाखेतर्फे त्यांना धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे जिल्ह्यातील क्रिकेटपटूंसाठी प्रगतीचे व्यासपीठ ठरलेल्या नवी मुंबई प्रीमियर लीगच्या 2ऱ्या सत्रातील सामन्यांसाठी क्रिकेटपटूंचा सोमवारी लिलाव पार पडल्याचे या लीगचे मुख्य प्रवर्तक शाह आलम शेख यांनी सांगितले. माझगाव क्रिकेट क्लब आयोजित ही लीग 12 ते 27 फेब्रुवारी दरम्यान कळंबोलीतील यजमानांच्या मैदानावरती खेळवण्यात येणार आहे. शाह आलम यावेळी म्हणाले की स्थानिक क्रिकेटपटूंसाठी महत्त्वाची असलेल्या लीगमध्ये 8 संघातील क्रिकेटपटूंसाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. या निवड चाचणीत ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात मुंबई क्रिकेट संघटनेला संलग्न असलेले सुमारे 500हून अधिक क्रिकेटपटू सहभागी झाले होते. त्यातून 300 खेळाडूंची निवड करण्यात आली असून निवड समितीने त्यांची अ, ब, क, ड अशी वर्गवारी केली होती. त्यानुसार या प्रत्येक संघाने अ गटातील 5, ब गटातील 3, क गटातील 4, ड गटातील 10 आणि मुंबई क्रिकेट संघटनेकडे नोंदणीकृत असलेले प्रथम दर्जाचे 2 आयकॉन खेळाडू खरेदी केले.
लिलावाकरिता अ गटात 44, ब गटात 29, क गटात 32 आणि ड गटात 166 खेळाडू लिलावाच्या रिंगणात होते. या लीगमध्ये अंबरनाथ एव्हरेजर्स, वाशी वॉरियर्स, कोपरखैरणे टायटन्स, मीरा भाईंदर लायन्स, बेलापूर ब्लास्टर्स, ठाणे टायगर्स, सानपाडा, कल्याण टस्कर इत्यादी 8 संघ विजेतेपदासाठी लढतील. स्पर्धेदरम्यान विजयी या संघासह लीगमधील प्रत्येक संघाला रोख बक्षिसे देण्यात येतात. स्पर्धेदरम्यान प्रत्येक संघ 7 सामने खेळेल. त्यातील गुणानुक्रमे पहिले 4 संघ उपांत्य फेरीत खेळण्यासाठी पात्र ठरतील, असे लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित घोष यांनी सांगितले. ही जर का तुम्ही बघाल तर ग्रासरूटमधली आपली सगळ्यात महत्त्वाची इव्हेंट आहे. म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अंडरची, आणि खास करून हे आपले मुंबईच्या आसपासचे जे ठाणा आहे, बदलापूर आहे, मीरा भाईंदर आहे, तर हे सगळे जे भाग आहेत वेगवेगळे, तर या सगळ्यांना कव्हर करणारी ही आहे. आणि इथल्याच लोकांकडनं आपल्याला नवीन फ्युचरचे जे तेंडुलकर्स, आणखीन कोहलीज आणि शर्माज हे मिळणार आहेत. कारण रोहित शर्मा हे आपल्याला माहिती आहे आपल्याच मुंबईच्याच उपनगरातनं आलेलं आहे. तर त्याच्यामुळे ही टुर्नामेंट फार महत्त्वाची आहे, कारण इथे उत्साही आणि उत्सुक असे भरपूर क्रिकेटर्स आहेत. त्यांच्यासाठी होतकरू क्रिकेटपटूंसाठी सगळ्यात महत्त्वाची अपॉर्च्युनिटी आहे टू शोकेस देअर टॅलेंट. कि जो MCA का एक मान्यता और प्रयत्न है, जैसे इसके पहले गुरवेश जी ने कहा है कि ग्रास रूट से टैलेंट हमेशा और कंटिन्यूस चलते रहे, तो ये प्रयत्नों को सहयोग करने के लिए हम इधर आए हैं. और इसीलिए हमने थाने, और थाना ऐसा है कि थाने ने आपको CM दिया तो हो सकता है जैसे पूर्वेश जी ने बोला कि अगला तेंदुलकर और धोनी भी हमारे थाने से ही आएगा, इसलिए थाने टाइगर थी चीज़ का एक शुरुआत होती है. क्योंकि मैं पैदा बड़ा थाने में हुआ. जब मैं छोटा था तब एक ही क्रिकेट ग्राउंड था, सेंट्रल मैदान. सगळं काही खेळायचं खडवण्यासाठी एकच होता, सेंट्रल मैदान. ते आता नाही आहे. देयर इज लॉट ऑफ डेवलपमेंट हैपनिंग ओवर देयर. और आई थिंक जो प्लान्स किया है एक रात में नहीं होता, समय लगता है, और उस समय के हिसाब से धीरे धीरे डेवलपमेंट्स हो रहे हैं. और आपको बेटा अगर पास हो जाए, सक्सेस हो जाए तो खुशी होती है. मुझे भी खुशी हो रही है कि आज के 10 साल पहले जब मैंने सोचा था कि NNPL शुरू करूँगा, और NNPL का परमिशन मुझे ने 10 साल पहले दिया था, बट कुछ प्रॉब्लम्स की वजह से नहीं होते लास्ट ईयर हुआ. मुझे खुशी है कि मैं एरोली जिमखाना से ललित होटल तक इस लीग को लाया, और इसे मुझे और भी ऊपर लेके जाना है. ईश्वर ने चाहा तो और बड़े लेवल पे होगी. ठाण्यातील शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सवात खेळ रंगला पैठणीच्या या प्राथमिक फेरीचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तर या कार्यक्रमात महिला वर्गात चांगलीच चुरस रंगलेली पाहायला मिळाली. रंगतदार खेळाला शेकडो महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेची अंतिम फेरी 9 फेब्रुवारी रोजी मालवणी महोत्सवातच रंगणार आहे. तेव्हा महिला वर्गाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मालवणी महोत्सवाला नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी असं आवाहन आयोजक सीताराम राणे यांनी केलं आहे. महिलांना घरच्या कामातून तसेच नोकरीच्या दररोजच्या व्यापातून विश्रांती घेऊन मनोरंजन करण्याचे आणि गृहिणी नोकरदार महिलांना आपल्यातील कलागुण सादर करण्याची संधी मिळावी, यासाठी मालवणी महोत्सवात खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंगळवारी रात्री पार पडलेल्या प्राथमिक फेरीच्या कार्यक्रमात तळ्यात मळ्यात सुईदोरा अडकवणे, कपाचा पिरॅमिड, दोऱ्यात मणी ओवणे यांसारखे विविध खेळ प्रकार रंगले होते. तर गाण्याच्या तालावरती शेकडो महिलांनी खेळात सहभाग देखील नोंदवला. महिलांचा उत्साह पाहून उपस्थित रसिकांनीही पैठणीच्या स्पर्धेचा आनंद लुटला. तर 9 फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम अंतिम फेरीत होणार असून त्यातील अंतिम विजेत्या महिलांना महोत्सवाच्या समारोप दिनी उत्तम दर्जाच्या मानाच्या महाराणी पैठणी पारितोषिक म्हणून दिल्या जाणार आहेत. तसेच प्रावीण्य मिळवणाऱ्या महिलांना उत्तेजनार्थ आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत, अशी माहिती यावेळी आयोजक सीताराम राणे यांनी दिली. त्यांच्या आवाजामध्ये गाणार आहे. मुख्य जे प्रोफेशन आहे म्हणजे रेल्वेमध्ये मी सर्व्हिस केलेली आहे 4 वर्ष. 2:30 12 गटांची जलद लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरील 30 लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक 3 पर आ रही है. तर हा माझा मुलीचा आवाज झाला. हे कोकण ग्रामविकास मंडळाचा मालवणी महोत्सव हे 25वं वर्ष आहे, म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. नेहमीप्रमाणे लोकांचा चांगला प्रतिसाद आहेच. दरवर्षी खवय्यांसाठी एक पर्वणी असते, त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा आहे. यावर्षी आपण पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या लोकल भारूड हे आपण उद्या ते सादर करणार आहेत. कृष्णाई उळेकर नावाची मुलगी तरुणी आहे, तिला राज्य शासनाचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. ती काल परवा दिवशी सोपान कणेरकर
यांचा पण आई बाबा या विषयावर व्याख्यान दिले आहे. तुडुंब गर्दी आणि कालच दशावतारी अयोध्या नगरी हे नाटक आपण ठेवलं होतं. उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा होता. कालच्या दशावतारी नाटकाला बघायला लोकांचं आमच्या मैदान कमी पडलं. खरं म्हणजे दशावतारी नाटकाला इतकी गर्दी नसते, पण कालचा शो इतका उत्कृष्ट आणि चांगला होता की मैदान आमचं तुडुंब भरलेलं होतं. आणि अशाच प्रकारचा प्रतिसाद सगळ्या प्रकारे लोकांना मिळतोय. इथले असलेले स्टॉल त्यांची चांगल्यापैकी विक्री होते, लोक खरेदी करतायत. याचं कारण कसं, लोकांना ह्या महोत्सवाची वाट बघत असतात. दरवर्षी जानेवारीत होणारा हा महोत्सव यावर्षी काहीसा थोडासा उशिरा झाला, तरी सुद्धा लोकांचा प्रतिसाद उत्तम आहे. लोकायुक्तांनी दिलेल्या आदेशानंतरही अनधिकृत बांधकामांवरती कर आकारणी व पाणी पुरवठा करण्यात आला असून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी शहर काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे, ज्येष्ठ उपाध्यक्ष भालचंद्र महाडिक, प्रवक्ते राहुल पिंगळे, महिला अध्यक्षा स्मिता वैती, मंजूर खत्री इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना काँग्रेस शहराध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की अनधिकृत बांधकामांवरती आळा बसावा म्हणून लोकायुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. आमच्या या तक्रारीची दखल घेऊन लोकायुक्त यांनी महानगरपालिकेला आदेश दिले होते की अनधिकृत बांधकामांवरती यापुढे पाणी पुरवठा, कर आकारणी तसेच वीज पुरवठा करण्यात येऊ नये. परंतु लोकायुक्तांनी दिलेल्या आदेशानंतरही मागील 2 वर्षात शेकडो अनधिकृत बांधकामे झालेल्या इमारतींचा पाणी पुरवठा, कर आकारणी करण्यात आली. याची पूर्ण चौकशी करण्यात यावी व या काळात जे अधिकारी होते त्यांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी. जर कोणी निवृत्त झाले असतील तर त्यांची पेन्शन थांबवण्यात यावी अशी देखील मागणी केलेली आहे. आम्ही आयुक्तांची भेट घेऊन पत्राद्वारे ही मागणी केली आहे. जर याबाबत योग्य भूमिका आयुक्तांनी घेतली नाही तर काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. जस्टिस कानडे लोकायुक्त, तत्कालीन लोकायुक्त यांनी 2022 मध्ये आमच्या एका तक्रारीवरती आदेश दिले होते ठाणे महानगरपालिका की अनधिकृत बांधकामं जर तुम्हाला थांबवायची असतील किंवा तोडता येत नसतील तर त्यांना देणारी वीज, त्यांना देणारं पाणी आणि त्यांची कर आकारणी थांबवावी असे आदेश दिलेले होते. मात्र 2023 आणि 24 उजळलं. बांगरांनी 2023 साली आता 9व्या महिन्यात बांगर साहेबांनी आदेश दिले की पाणी आणि वीज देऊ नये. पण त्या दरम्यानच्या काळामध्ये जी अनधिकृत बांधकाम उभी राहिली होती 2022च्या आधीची आणि 2022 आणि 23च्या मध्ये, त्या बांधकामांना वीज, पाणी आणि पुरवण्यात आलं आणि कर आकारणी करण्यात आली. याच्यासाठी पूर्णपणे तत्कालीन आयुक्त बिपिन शर्मा, तत्कालीन उपायुक्त अतिक्रमण बुरपुले आणि तत्कालीन आत्ताचे उपायुक्त अतिक्रमण गोदापुरे इन्व्हॉल्ड आहेत, हे जबाबदार आहेत, कारण का तेही होते त्या काळामध्ये. तर ह्या प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे, ही पहिली आमची मागणी. आणि आता मराठा आरक्षणाचा सर्व्हे झाला, त्या सर्व्हेच्या दरम्यान तिथे कर्मचारी गुंतलेले असताना त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामं परत फोफावली. जसं कोरोनाचा फायदा घेऊन केला तसं त्याची फोफावली. तर ती जी बांधकामं आता फोफावली ती पुन्हा तोडण्यात यावी. आणि जे बांगर साहेबांनी आदेश दिलेले आहेत की टोरंटला पत्र दिलेलं आहे, MSCB ला पत्र दिलेलं आहे, सगळ्या सहाय्यक आयुक्तांना लेखी आदेश दिलेले आहेत की कर आकारणी करण्यात येऊ नये, पाणी पुरवठा देण्यात येऊ नये, त्याचं काटेकोर पालन झालं आहे का नाही याची तपासणी करावी असं आम्ही आयुक्तांना आजच्या निवेदनात पत्र दिलं. रस्त्यावर उतरणार काँग्रेस प्रत्येक प्रभाग समितीवर. शरद पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी शरद पवार यांच्या समर्थनार्थ शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. आमचा श्वास आमचा ध्यास, शरद पवार आमचा पक्ष, आमचे चिन्ह शरद पवार अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आगामी काळात संघर्ष करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाला देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी पक्ष कार्यालयात जमा झालेल्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. या कार्यकर्त्यांनी हाताला तसेच डोक्याला काळ्या फिती बांधल्या होत्या. तसेच शरद पवार यांचे छायाचित्र हातात घेऊन आमचा पक्ष शरद पवार, आमचे चिन्ह शरद पवार, जो नाही झाला काकांचा तो काय होणार लोकांचा, देशाचा बुलंद आवाज शरद पवार अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
याप्रसंगी सुहास देसाई यांनी जरी आमचा पक्ष चोरला असला तरी पक्षाचा जन्मदाता आमच्यासोबत आहे असे म्हटले. त्यामुळे आम्हाला भय नाही तर आमचे बळ अधिकच वाढले आहे. जनतेला सर्व समजत आहे. जनताच या पक्ष चोरणाऱ्यांना त्यांची जागा दाखवेल असे सांगितले. तर सुजाताताई घाग यांनी आपल्या काकाला दगा देणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. सामान्य महिलांनाही आता अजित पवार आणि त्यांच्या गटाचे धोरण समजले आहे. अदृश्य शक्तीच्या जोरावरती टाकलेला हा दरोडा असून त्याचा बदला जनताच घेईल असे सांगितलं. तर विक्रम खामकर यांनी यावेळी सांगितलं की शरद पवार ही महाराष्ट्राची ऊर्जा आहे. आतापर्यंत 2 वेळा त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला, पण कित्येक वेळेस त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेतली आहे. तिसऱ्या वेळेस तर ते अशी भरारी घेतील की पक्ष चोरणाऱ्यांना चांगलीच जरब बसणार आहे. शरद पवारांवरती प्रेम करण्यासाठी पक्ष आणि चिन्ह हे शरद पवार आहेत. त्यामुळे जे लोक काल जल्लोष करत होते ते उद्या आपल्या अस्तित्वासाठी झगडतील असं यावेळी म्हटलं. यावेळेस मंदारकेनी, सचिन पंधारे, दीपक क्षत्रिय, कुलविंदर सिंग सोखी, गजानन चौधरी, दिलीप नाईक, मिलिंद बनकर, सिल्वेस्टर डिसोजा, विक्रांत घाग यांसह इतर स्त्री व पुरुष कार्यकर्ते येथे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षाचं फक्त चिन्ह गेलं, पण त्या पक्षाचा जो बाप आहे तो आमच्याकडे आहे. आमचा बाप हेच आमचं चिन्ह. आम्ही शरद पवारांना मानणारे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. आम्ही निष्ठा सोडून गैर वागत नाही, कारण आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो आणि आम्हाला आमच्यावर एक संस्कृती आहे आणि ती संस्कृती आमच्यावर शरद पवार, माननीय आमचे जितेंद्र आव्हाड यांनी आमच्यावर घडवलेली आहे. त्या संस्कृतीत चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आमची एकच निष्ठा, एकच पक्ष, एकच चिन्ह, शरद पवार, शरद पवार, शरद पवार. या महाराष्ट्रातल्या 1 वर्षाच्या लहानग्या पोराला जरी विचारलं की राष्ट्रवादी कुणाची, तर तो न कळता मुलगा सुद्धा म्हणेल की ही राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची. त्याच्यामुळं कितीही पक्ष बदलले, पक्षाचं नाव बदललं किंवा चिन्ह बदललं तरी आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. आमचे राजकारणाचे या देशातला जर बाप कोण असेल तर तो बाप माणूस हे सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत आणि त्यांचा चेहरा हेच आमचं चिन्ह आहे. मग निवडणूक आयोगाने किंवा या गद्दारांनी जो खंजीर शरद पवार साहेबांच्या छातीमध्ये खुपसण्याचं काम केलेलं आहे, ज्यावेळी निवडणुका लागतील त्यावेळी खऱ्या अर्थानं या खंजीराचं उत्तर लोक आपल्या मताने देतील.